सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. तर सकाळी मस्त वॉक वगैरे झालाय आमचा आणि मस्त फ्रेश वगैरे झालोय, छान अंघोळ वगैरे केली आहे. आणि आज सुट्टी आहे आहोंना. आणि आज मी आहोंना एक चॅलेंज देणार आहे. अजून आमच्या चहा कॉफीला काही सुरुवात झालेली नाहीये, चहा कॉफीला सुरुवात व्हायची आहे. आता जस्ट आम्ही फ्रेश वगैरे झालोय आणि आता आहोंना मी एक चॅलेंज देणार आहे, जे की पूर्ण दिवसभराचं असणार आहे. आणि बघूया त्याच्यामध्ये आहो पास होत आहेत की नाही होत आहेत. तर ते चॅलेंज असं आहे की दिवसभर म्हणजे सकाळी चहा कॉफी पासून ते रात्रीपर्यंतचं आजचं सगळं जेवण आहो बनवणार आहे. आणि हे मला चॅलेंज ॲक्सेप्ट कराल की नाही हे विचारलं गेलं नाहीये. हे मला फक्त सांगितलं गेलं की हे तुम्हाला चॅलेंज आहे आणि हे तुम्हाला करावं लागणार आहे. आणि हे फक्त गोड बोलून काम करून घेण्याची टेक्निक आहे ही तुमच्या व्लॉगच्या नादाने. त्यामुळे आता मी बिचारा गरीब आहे, मला करावंच लागणार आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. आणि हे करूया आता आम्ही फ्रेश वगैरे झालोय, चहा कॉफी वगैरे करायची. कॉफी बनवायला सांगणार आहे आता आम्हाला, कारण मला आता सध्या कॉफी प्यायचा मूड आहे माझा. आज यांना खूप काही मूड होणार आहे, खूप काही खायचे, खूप काही प्यायचे, आज खूप काही मूड होणार आहे. आज मी फुल मज्जा करून घेणार आहे, फुल मज्जा. कारण आता आज आहोंकडून मला सगळं आयतं जेवायला भेटणार आहे. बाकीची कामं वगैरे मी करेन, म्हणजे कुठे हेल्प वगैरे असेल किंवा काय तर ते मी करणार आहे त्यांना. कारण त्यांना काहीच येत नाही, चहा कॉफी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कुठे येतात, किंवा मॅगी म्हणा, कुठे भुर्जी वगैरे म्हणा, यूट्यूबला बघून असं सर्च करून ते करतात. पण असं खास स्पेशली असं जेवण वगैरे असं काही ते शिकलेले नाही आहेत, किंवा मी शिकवलं पण नाही अजूनपर्यंत. तशी वेळ पण आली नाही त्यांच्यावर अजूनपर्यंत काय बनवायची. पण आज मी पूर्ण दिवसाचं चॅलेंज त्यांना दिलेलं आहे की सगळं दिवसाचं जेवण ते बनवणार आहे, चहा कॉफीपासून सगळं. आणि बाकी त्यांना जर काही हेल्प वगैरे पाहिजे असेल तर ते मी करणार आहे, बाकी काहीच नाही. ठीक आहे. तर आता पहिली सुरुवात ही कॉफीपासून होणार आहे. तर बघूया आता कशी कॉफी बनवतायत काय ते. चला. आज माझ्या बायकोला कधीतरी चांगलं खायला भेटणार आहे, चांगलं सुंदर. स्वतःच्या हाताचं काही ॲव्हरेज खाऊन कंटाळा आला असेल तिला. सो स्पेशली माझ्या हाताचं स्पेशली जेवण तिला आज फायनली खायला भेटणार आहे. सो लेट्स कीप इट अप, लेट्स कीप वॉचिंग. जे कोणी बघत असतील, जेंट्स वगैरे बघत असतील, त्यांना माझं एवढंच सांगणं आहे, बायकोच्या गोड बोलण्याला लगेच काही हार म्हणू नका. बघा हे असं सगळं करावं लागेल, दिवसभर करावं लागेल. खूप गोड बोलून यांना खूप काही करून घेतात त्या. आपलं काम आहे ना गोड बोलून करून घ्यायचं. इथून सुरुवात आहे बघा. कॉफी किती टाकू, इथून सुरुवात आहे आमची. जरा बायको खायची सवय लागली असेल ना गोड गोड, त्यांनी ॲक्च्युली हे नाही करावं. बघा अशी पचायला बोलत नाही. नको ना. हा ओके. सॉरी. मी फक्त एक चम्मच साखर टाकली, बाकी काहीच नाही. कॉफी रेडी आहे आपली, मस्तपैकी छान आयती कॉफी. मस्त कॉफी बनवून आणलेली आहे. मस्त आयती कॉफी मिळालेली आहे मला प्यायला. आयत्या कॉफीचा आनंद काहीतरी वेगळाच असतो ना. कॉफी मध्ये तर पास झाले. कॉफी मस्त बनवली आहे, छान, मला पाहिजे तशी, कमी साखरेची, एकदम छान. कॉफी मध्ये पास तुम्ही. ठीक आहे. असं पास बोलवलं ना, उद्या पण बनवायची ही ट्रिक आहे. एकदा मी फसलोय, बघू आता किती वेळा फसतोय. फसावं तर लागेल, आता ऑप्शन काय आपल्याकडे. नाही, खरंच छान बनवली आहे कॉफी, मस्त बनवली आहे. आणि आय होप इथून पुढचे पण जेवढे काही पदार्थ बनतील आज घरामध्ये, तर ते पण अगदी छान मस्त बनतील. डॉक्टरची अपॉइंटमेंट आम्ही घेऊन ठेवली. तर आता चहा कॉफी वगैरे झालं. तर आता कॉफी वगैरे झालंय आमचं. आणि नाश्ता करायचा टाइम होता आमचा आता, पण खूप उशीर झालाय. तर त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलंय की मी रवा इडलीचं भिजत घातलं होतं काल. तर आता आम्ही विचार केलाय की चला आहोंचं काम थोडंसं मी हलकं करीन आणि आज इडलीवरच आम्ही काम भागवणार आहे. खूप धन्यवाद आपले. दुपारच्या जेवणाचं काम थोडं हलकं केलंय मी त्यांच्या. तर आता रवा इडलीचं भिजत घातलेलं, तर आता इडली करेन. आणि तेच आता वाजले 11:30-12 वाजायला आले. तर मग रवा इडली करू आणि तेच मग जेवणालाच खाणार आहे आम्ही. म्हणजे आहोंना जास्त त्रास नको, बिचारे पहिलाच वेळ आहे आज जेवण बनवायची काहीतरी. कसं आहे ना, म्हणजे बेसिकली कसं आहे ना की बकरा आपण हळूहळू कापूया.
पहिल्याच दिवशी डायरेक्ट नको कापायला ना, एवढंच त्यांचं म्हणणं आहे इन शॉर्ट. तर आता कुकरमध्ये मी पाणी टाकून दिले फक्त त्यांना, कारण अंदाज नाहीये पाण्याचा म्हणून. आणि हे घे. तर आता रवा इडली बनवून घेईन आणि मग चटणी वगैरे, आता इडली बनवेन आणि मग नंतर चटणी बनवेन गरम गरम. त्यांच्याकडूनच बनवून घेणार आहे मी. तर आता रवा इडलीचं मी भिजत घातलेलं तुम्हाला दाखवते मी, ते कसं फर्मेंट झालंय छान. एक मिनिट. तर बघा किती छान फर्मेंट झालंय ते रवा इडलीचं बॅटर, अगदी छान फुले आणि मस्त अशा आगोंच्या हातच्या आज इडली खायला भेटणार आहे. पडते का ते? हा पडतं. तसं नका, सरळ धरा बॉटल. बॉटल सरळ धर. हां असं मारू. माझ्या स्प्रे बॉटलचा अगदी उत्तम फायदा करून घेतलेला आहे त्यांनी, छान यूज केलाय. एवढा ठीक आहे. हां आता आमची तर इडली शिजायला ठेवली आहे. लुसीचं जेवण बनवायची तयारी चालली आहे त्यांची. लुसीला दही भात वगैरे दुपारी देणार आहे आम्ही. चिकन सध्या दुपारचं तिला नाही देते, तर आता दही भात वगैरे म्हणजे भात शिजायला टाकतील आणि मग तिला दही भात वगैरे देतील, कारण आमच्यासोबतच तिचं पण जेवण त्यांनाच बनवायचंय आज. ठेव पाणी. धुवायचं पण. मला वाटतं की महिनाभर समजा आपण सॅटर्डे संडे वगैरे जर असं चॅलेंज दिलं तर महिनाभरात ते जेवण बनवायचं शिकून जातील ना. काय वाटतं तुम्हाला, मला सांगा. आणि जेवण बनवायचं म्हणजे असं जेवण बनवायला शिकलं पाहिजे ना नवऱ्यांनी, म्हणजे आपली कामं किती हलकी होती सांगा बरं. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? तर इडलीचा फर्स्ट भांड तयार आहे आणि इडली बघा अशी फुगली आहे. कशी झाली नक्की सांगा. म्हणजे ऍटलीस्ट दिसून तरी कशी दिसते. हा बघून तरी छानच आहे. बघूया आता ते, पण त्याच्यात माझेच एफर्ट आहेत कारण पीठ मी भिजत घातलं होतं ना. चला आता काढून नंतर आपण टेस्ट करून बघूया, कारण अजून चटणी बाकी आहे. टेस्ट करून बघूया चटणी बरोबर कसं लागतंय. बघा शेप बघा, शेप त्या भांड्याने दिलाय. शेप तुम्ही नाही दिला हाताने. मी असं ओतलं परफेक्ट, त्याला बोला का त्याला ओतलं व्यवस्थित चपटं किंवा असं एक साईडला असं नाही केलं. अच्छा अच्छा, त्याला पण एफर्ट लागतो. बघा शेप बघा. हां बरं ठीक आहे. ओके. शेफ ज्या गाईड आहेत त्यांच्या गायडन्सनुसार मी हे कोथिंबीर आणि खोबरं आणि बरंच काही आहे, डाळ वगैरे आहे, बरंच काही आहे, मला नाव पण नाही घेता येते व्यवस्थित. तर ह्या सगळ्या गोष्टींचा मिक्सअप मी केलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलं आहे आणि आता ते वाटणार आहे मिक्सरमध्ये आणि चटणी बनवणार आहे. येस, आणि चटणी बनवणार आहे. त्याच्यात थोडं दही पण टाकायचं आहे. दही टाकायचं आहे. चटणी पण आता तयार झाली आहे आणि 2 भांडे इडली. चटणी तर दिसू द्या, चटणी तर दिसू द्या. बघा हे बघा, बघू द्या कशी झाली चटणी. हां बघा, हां छान तर दिसते. ठीक आहे चला. तर 2 भांडी झाली आहे इडलीची आणि एक शेवटचं एक अजून एक भांडं लावूया, जसं कमी नको पडायला. तर माझ्या हातचं बनवले म्हणजे टेस्टी असणार, मग हे लोक काही खायला तुटून पडणार होतात. हां, तर त्यामुळे आता तिसरं एक भांडं लावावं अशी माझी इच्छा आहे. अच्छा, तर तेवढं एक लावूया आणि मग जेवायला बसूया. ठीक आहे ठीक आहे. ओके. फोडणी तयार करतोय. चटणी तर बनवली आहे पण फोडणी बाकी आहे. मला माहिती नव्हतं फोडणी पण ॲक्च्युली करावी लागते, असे काय असं काही प्रकार असतो. तर आता गाईडने सांगितलेलं आहे तर त्या हिशोबाने मी करतोय. ही फोडणी मी टाकतोय. तर गाईडने फक्त तेवढा इशारा करा की कितपर्यंत तेल टाकायचं. हां इशारा करते मी, तेवढं तेल टाका. वरती करा ते अजून, म्हणजे हां म्हणजे तेल जास्त पडेल असं. हां बस. आता काय टाकायचं याच्यानंतर? याच्यानंतर माझ्या अंदाजे कढीपत्त्याची पानं. हां आणि अरे बापरे, त्याच्यानंतर असणार हळद, मीठ, जिरे. जिरे टाका.
जिरे म्हणजे हे हां एवढं हां टाक मोहरी किती हां ओके बस आणि हे थोडासा हिंग एवढं हां टाक कसं वाटतंय आता आलं असतं तेल अंगावर कसं वाटतंय आता काय करायचंय हां आता ते टाका याच्यामध्ये चटणीमध्ये हे टाकू हलवायचं वगैरे आहे का नाही ठीक आहे टाका तसंच ओके गॅस बंद करू तो जेव्हा टाकलं तसा आवाज तर असा आलाय की एकदम म्हणजे ते शेफ मास्टर वगैरे करतात हां त्या पद्धतीचा आवाज आलेला आहे तर आता चटणी वगैरे झाली आहे आणि आता बघूया टेस्ट करून कसं झालंय काय आहे ते. आता चटणीचं मटेरियल तर मीच काढून दिलं होतं, सामान वगैरे जे होतं ते. पण ठीक आहे प्रत्येकाच्या हाताची टेस्ट वेगळी असते की नाही तसंच आता आहोंच्या हाताची पण आपण टेस्ट घेऊया टेस्ट कशी आहे कशी नाही ते. तर चला इडली टेस्ट करून बघू. आज मज्जा आहे ना माझी. छान झाली, चटणी पण छान झाली आणि इडली पण छान शिजली आहे. त्यांनी त्यांच्याच मनाने गॅस बंद केला होता वगैरे. छान झाली आहे. लंचमध्ये जे काही इडली बनवली आहे त्याच्यामध्ये पास आहे, खाऊ शकते मी, काय प्रॉब्लेम नाही आहे. डॉक्टरला कॉल करायचा आहे. डॉक्टरला कॉल करायची. तर आता दुपारी खाल्ली होती आम्ही इडली आणि संध्याकाळी आमचा चहा वगैरे झाला आहे. ॲक्च्युली थोडे गेस्ट आले होते सो चहा मीच बनवला होता. आणि आता नाश्ताचा टाइम झालाय तर त्याच्यामुळे आता आम्ही घेतली दिवाळी. चहा तिने जरी बनवला असेल तरी ते एक्सेप्शन मध्ये जाणार आहे तर ते चॅलेंज मध्ये येणार नाही ते चॅलेंजमध्ये नाही हां. ठीक आहे. हां तर मग आता नाश्त्याचा टाइम झालाय आणि आता आपल्या सगळ्यांकडे फराळ वगैरे आहेच तर मग आम्ही घेतलाय आता फराळ घेतलाय दिवाळीचा खायला नाश्त्याला. मग तो नाश्ता वगैरे करू आणि मग जेवणाचं बघूया काय आहे ते है ना. अजून काही ठरवलं नाही आहे जेवणात काय बनवायचं आहे. सिम्पल असं काहीतरी बनवू, ठीक आहे, जे तुम्हाला बनवता येईल. आपल्याला सगळं येतं. ओके ठीक आहे चालेल. चला आता आम्ही हा नाश्ता वगैरे करून घेतो आणि मग जेवणाचं ठरवतो काय काय सांगायचं आहे शेफला आपल्या बनवायला, ठीक आहे. आता आहे डिनरची वेळ आणि 8:30 वाजलेत बरं का आता. आणि स्पेशल असं काही नाही, साधं सिम्पल मी जेवण सांगितलेलं आहे आज त्यांना. आज फर्स्ट टाइम आहे ना त्यांचा जेवण बनवायचा. नेक्स्ट टाइम जर आपण चॅलेंज दिलं ना की मग हार्ड डिश सांगू जरा बनवायला, ठीक आहे. तर आता हे सगळं चॉपिंग आहे ना मी करून ठेवलंय. त्यांना काही चॉपिंग करायला दिलं नाही मी, कुठे हात वगैरे कापायचा किंवा काय, तर त्याच्यासाठी मी हे सगळं चॉप वगैरे करून ठेवलेलं आहे. आणि जेवण बनवायचं आहे म्हटलं मसाले भात वगैरे करा आणि कोशिंबीर वगैरे, म्हणून मसाले भातासाठी सगळं तयार करून ठेवलेत, वाटाणे वगैरे काढून ठेवलेत आणि आता फोडणी वगैरे टाकतील ते मसाले भात वगैरे त्यांचा तेच बनवतील. बघू आता कसं बनवतात, ठीक आहे. कोशिंबीर पण तेच बनवतील, म्हणजे मिक्स वगैरे धनी वगैरे काय मिक्स करायचे ते त्यांचं ते करतील. आपण फक्त खायचं काम करायचं आहे. चला. तर आमच्या लग्नाला झाले 14 वर्ष आणि फर्स्ट टाइम आहो किचनमध्ये जेवण बनवतायत, कारण त्यांना काही इंटरेस्ट वगैरे नाही आहे जेवण बनवण्यात. अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि मी कधी बनवून पण नाही दिलं त्यांना, तशी वेळ पण नाही आली. कधीतरी असं काही मॅगी बनवली कुठे काय तर ते ठीक होतं, पण असं प्रॉपर जेवण बनवणं किंवा काय असं काय त्यांनी कधी केलं नाही. पण आज फक्त आपल्यासाठी, म्हणजे तुम्ही सगळे आणि मी, तर याच्यासाठी त्यांनी ते चॅलेंज एक्सेप्ट केलंय. बोलले चल ठीक आहे मी करेन. तर आज पूर्ण दिवसभर त्यांनी त्यांचं कामं पण उरकलेत. घरामध्ये त्यांची जी ठरलेली कामं असतात, कपड्यांच्या घड्या घालायचं, वॉर्डरोब साफ करायचं, हे त्यांचं ठरलेलं काम आहे सॅटर्डे संडे वगैरे. तर आज ते पण केले आणि आज जेवण पण बनवत आहेत. ठीक आहे, सिम्पल आहे पण ठीक आहे, ते पण आपण करू शकतो नाही का. आपण आपल्याला आयतं खायचंय म्हटल्यावर आपल्याला काही पण चालू शकतं ना. तर तेवढं तर चालून घ्यावंच लागेल आपल्याला, ठीक आहे. तर आता काय केलं तुम्ही सांगा. आता जसं तू सांगितलंस त्या हिशोबाने मी भात धुवून घेतलेला आहे, तांदूळ मी धुवून घेतलेला आहे. ठीक आहे, तेल टाका. आता थोडंफार सांगते मी त्यांना किती टाकायचं, बघा किती टाकायचं तेच सांगते, बाकी काय नाही. जिरे टाका. मी काय म्हणते, असं जर कोणी आपल्या हाताखाली असेल तर द्यायला मसाल्याचा डबा असं
असं चॉपिंग बिपिंग मी सांगितलं नाही की माझं मी घेऊ शकतो. हे उगाच आता फक्त थोडंसं काहीतरी करून घेणं देण्याची आपलं स्वतःचं क्रेडिट घेण्याचा काहीतरी हा प्रयत्न दिसतोय मला. बस क्रेडिट नाही त्यांचं काम मी हलकं केलेलं आहे थोडंफार. म्हटलं चला जिरे जाऊ दे, थोडीफार दया आली मला. जिरे टाका. एवढं एवढी हां गोवा आणि कांदा टाकून फक्त कांदा. त्याचा तर मला आज खूप म्हणजे खूप आराम भेटला आहे. हा ना मग भेटणार ना कारण एक टायमाचं जेवण जरी बनवायचं वाचलं ना आपलं तरी खूप आनंद होत असतो ना आपल्या बायकांना. तरच माझं झालंय. सकाळी आम्ही भले इडली खाऊ देत नाश्ता जेवणाला वगैरे, पण ठीक आहे ते आपल्याला जागेवर बसून काय का होईना खायला भेटलं हे इम्पॉर्टंट आहे. 1-2 वेळेचं जेवण कुठेतरी बनवायचं वाचलंय माझं, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. अद्रक लसणाची पेस्ट आता हलवायचं. आता असं एक आयटम टाकून दरवेळी हलवण्यात येतं. सगळे आयटम एकत्र टाकून हलवून येतं आपण एकत्र नाही हलवू शकत. सगळं वेगळं हलवावं लागतं त्याला. जेवण एवढं सोपं वाटलं तुम्हाला? काय फील काय होते तुम्हाला जेवण बनवताना? काय फील होते तुम्हाला सांगा तरी आम्हाला सगळ्यांना. फील म्हणजे आता बघू आता जर त्याच्यावर टेस्ट पास हो, थर्ड डिनर टेस्ट पास हो काय प्राईज भेटेल. प्राईज आता एवढं गेल्यानंतर प्राईज नको आहे का? पाहिजे प्राईज पाहिजे. तर मला सांगा की त्यांना आपण काय प्राईज दिला पाहिजे. मला कॉमेंटमधून सांगा की काय बक्षीस दिलं पाहिजे त्यांना आजच्या म्हणजे आज जे त्यांनी केले चॅलेंज एक्सेप्ट केले आणि करतायत तर ते जर ते पास झाले आता डिनरला तर त्यांना काय बक्षीस द्यावं हे तुम्ही मला कॉमेंटमधून सांगा. ठीक आहे. तर मला जी काही मेहनत आहे ती लक्षात घेऊन सांगा प्लीज. मग ते जे काय बोलतील तेच. ठीक आहे ठीक आहे ओके. तर नक्की सांगा कॉमेंटमध्ये की काय बक्षीस दिलं पाहिजे. आता वाटाणे टाका. पाण्यासकट ना पाण्यासकट नाही, पाणी काढून. सिस्टम काहीतरी चेंज झाली पाहिजे असं माझं तरी मत आहे. अच्छा ठीक आहे. तुमचं म्हणणं काय ते काय समजतं गृहिणी समाजाला? हां समजतं गृहिणी समाजाला. निर्देशन आहे तर त्यांनी कृपया यावर विचार करावा. म्हणजे आम्ही गृहिणींनी सांगायचं तुम्हाला की सगळं एकत्र टाकायचं आणि मग हलवायचं. ते सगळं असं वेगवेगळं टाकून मग वेगवेगळं हलवू नका असं त्यांचं म्हणणं आहे. ते आपल्यावर डिपेंड आहे की कसं काय करायचं ते. तुम्ही एकत्र टाकून पण हलवू शकता. म्हणजे मला एक्स्ट्रा मेहनत करण्यासाठी आहे का हे सेपरेट हलवं असं काय नाही आहे. ते कांदा वगैरे परतायला लागतो. ठीक आहे. आज झोपताना पण असं करणार आहे. फक्त एक दिवस जेवण बनवल्याने हे हाल होतं. असं करू शकतं का माणूस? हां पहिल्यांदा करणार करू शकतो. बघून आमचा हा व्हिडिओ बघून जर कोणाच्या घरात कुठल्या वहिनींनी त्यांच्या मिस्टरांना जरी करायला लावलं तर त्यांच्या मिस्टरांनी कृपया मला नावं ठेवू नये. यात माझा काही दोष नाही आहे. कोणाचा दोष आहे मग? हा दोष थोडी आहे. जेवण बनवणं म्हणजे काय हा दोष आहे? त्यांचे त्या वहिनीचे मिस्टर मला बोलतील आमच्या घरात का आग लावतेस म्हणून. अच्छा असं काही त्यांच्या बोलणार चालीच्या नादामध्ये असं कोणी काही बोलणार नाहीये है ना. चला का हां झाकण लावा आता. माझ्या अंदाजे काकडी टाकली पाहिजे पहिले, त्यानंतर टोमॅटो आणि त्यानंतर हे बीटरूट. ठीक आहे टाका. सोबत काही टाकलं असतं तरी चाललं असतं. यु नो सिस्टमॅटिक. सिस्टमॅटिक तुमच्या एवढं सिस्टमॅटिक नाही कोण करू शकत ना काही. झालं ना. अजून काय टाकायचं याच्यामध्ये? मीठ. झाली का बनवून कोशिंबीर? मस्त लाल लाल एवढं भरभरून
काय टाकले बीटरूट टाकलं एवढं भरभरून त्याला लाल लाल करून टाकले. हेल्दी खायचंय ना, हेल्दी खायचंय ना. काकडी आणि टोमॅटो पण हेल्दीच आहे. पण बीटरूट आपण सहसा खात नाही ना जास्त, ह्या निमित्ताने खाऊ ना. काय आता तुम्ही आराम करा. ठीक आहे चला. कोशिंबीर झाली आहे जे की मी ऑलरेडी चॉप करून ठेवली होती. ठीक आहे, तर ते परत परत बोलायची गरज नाही आपल्याला. तर त्याच्यामध्ये आता दही, काळं मीठ वगैरे टाकलंय आणि कोशिंबीर रेडी आहे. भात होतो इकडे. तर आता भात वगैरे रेडी होईल. भात रेडी झाल्याच्या नंतर जेवायला बसू. मग जेवायला बसल्यावर कळेल की नेमका भात कसा झालाय. अर्ध्या तासात जेवण रेडी आहे. अर्ध्या तासात. हां, मी पण करते अर्ध्या तासात. ठीक आहे. आणि बसल्यावरती मग कळेल आपल्याला कसं जेवण बनवलंय. कारण मी फक्त डायरेक्शन दिले की बाबा एवढं टाका तेवढं टाका. पण ठीक आहे, बघूया आता कसं बनलंय कसं नाही. आणि काय बक्षीस द्यायचं हे मला नक्की सांगा. काय बक्षीस दिलं पाहिजे आजच्या दिवसासाठी त्यांना, ते पण मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. ॲज पर द गायडन्स ऑफ अवर होम मिनिस्टर, आपला डिनर म्हणजे शॉर्टकटमध्ये आपला मसाले भात रेडी आहे. तर दाखवतो तुम्हाला. कोथिंबीर डिझाईन कधी व्यवस्थित असते. आहे ठीक आहे, ठीक दिसतंय. कोथिंबीर टाकायची अजून. ओके, अच्छा, कोथिंबीर टाकायची. दिसताना तर दिसतोय व्यवस्थित शिजलाय आणि स्मेल पण एक नंबर आहे. ठीक आहे, चालेल. कोथिंबीर टाकून घ्या आणि प्लेटमध्ये घ्या. मग मी टेस्ट करून सांगणार तुम्हाला. ठीक आहे, कसं झालं ते. कोथिंबीर कुठे असते? कोथिंबीर कुठे असते माहित नाही माणसाला. या माणसाला कोथिंबीर कुठे असते माहित नाही. अच्छा. ठीक आहे, टाका आता. काहीतरी जोक मारा की. ओम भट स्वाहा. आमच्या चॅलेंजचा स्वाहा एकदाचा झालेला आहे स्वाहा. या आमचा हत्यार येऊ द्या. हळूहळू करा, हळूहळू. एकदम त्याचं हे नाही झालं पाहिजे, गिचका नाही झाला पाहिजे. हळूहळू करायचं, प्रेमाने करायचं असतं, जरा हलवायचं असतं प्रेमाने. हां, हळू. हां, ठीक आहे. हां, आता बघूया टेस्ट करून बघूया. कोथिंबीर वाली मला कोथिंबीर. हे बघा. रेंज ना तू बाकी का देख ना, टेस्ट कर ना तू. ओके, टेस्ट करूया आपण. ठीक आहे, खायचं की नाही मी. छान झालं. थोडंसं मीठ कमी आहे. पण ठीक आहे, चालून घेऊ शकते मी. जर दिवसभराचा आराम भेटत असेल ना, चालून घेईन मी. झाकून ठेवा, थंड होईल भात. तर मस्त आणि छान झालाय भात, एकदम मस्त. खरंच आपण म्हणतो ना माणसाच्या हाताला चव असते बाईपेक्षा, तर हे खरं आहे. बाईपेक्षा माणसाच्या हाताला जास्त चव असते, असं आता मला रिअलाइज झालंय ते. शाबाश बेटा. आणि इथून पुढे सॅटर्डे संडे तुम्हाला हे जेवण बनवताना दिसतील. एक तरी डिश बनवताना दिसतील ते. ठीक आहे, असं काही असेल म्हणून हाताला चव असेल. इतर सॅटर्डे संडे काहीतरी बनवावं म्हणून हाताला चव यांना लागत असेल. खरंच चव आहे. खरंच चव आहे बरं का यांच्या हाताला. आणि एवढ्या वर्षात 14 वर्षात मला आज पहिल्यांदा त्यांच्या हातचं खायला भेटलंय काहीतरी. भले मी गाईड करू दे, काही असू दे, पण आज पहिल्यांदा मला माझ्या नवऱ्याच्या हातचं खायला भेटलंय आणि मन तृप्त होणार आहे माझं खाऊन. खायच्या आधीच मी तृप्त झालेले आहे आज आराम करून, असं वाटतंय मला. तर आजचा चॅलेंज कसा वाटला मला नक्की सांगा. आणि यांना बक्षीस पण काय द्यायचं ते पण मला नक्की सांगा, आहे की नाही? ते पहिले सांगा. ते पहिले सांगा बक्षीस काय द्यायचं ते. आणि इथून पुढे पण तुम्हाला जर वाटत असेल ना आम्ही असे नवीन चॅलेंज वगैरे करावे, आव्हानसाठी पण काही नवीन चॅलेंज वगैरे असेल तुमच्याकडे तर ते पण सांगा. यांच्यासाठी काही चॅलेंज असेल तर तेही सांगा. माझ्यासाठी पण आम्हाला दरवेळी बळीचा बकरा बनवू नका प्लीज. माझ्यासाठी पण काही चॅलेंज असेल तर ते पण सांगा आणि यांच्यासाठी असेल तर ते पण सांगा. आपण नवीन चॅलेंज ट्राय करू आणि आव्हानकडून पण भरपूर कामं करून घेईन मी त्या निमित्ताने. तर मला सांगा नेक्स्ट टाइम आम्ही कोणतं चॅलेंज केलं पाहिजे, मी किंवा त्यांनी, दोघांपैकी कोणाला तरी चॅलेंज, किंवा आम्हाला दोघांनाही दिलं तरी आम्ही ते करू. आणि तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चलो बाय.